गेल्या 8 दिवसांपासून पडत असलेला पाऊस आणि धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कुरुंदवाडसह परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून पावसानं उघडीप घेतली असली तरीही संथ गतीने कुरुंदवाडसह परिसरामध्ये पाण्यात वाढ होत आहे। आज 29 जुलै रोजी गोठणपूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीमध्ये पाणी शिरलंय। त्यामुळे येथील लोकांचे तेरवाड गंगापूर दत्त कॉलेज येथे स्थलांतरित करण्यात आलं आहे। आज सकाळी कुरुंदवाड तेरवाड मार्गावरही पुराचं पाणी आलं आहे। असेच पाणी वाढत राहिले तर हा मार्गही वाहतुकीस बंद होण्याची शक्यता आहे। गेल्या 8 दिवसांपूर्वी शिरढोण कुरुंदवाड पुलावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आलाय। काल रात्री शिरढोण फाटा नजीक शेतातून पुराचं पाणी आलं आहे, तर चिखलगार वसाहतीसह आणि कुरुंदवाड बस स्थानकामध्ये देखील पुराचं पाणी शिरलं आहे। त्यामुळे बस स्थानकामध्ये शुकशुकाट पसरलाय। 3 ते 4 दिवसापूर्वी बस स्थानकाचे स्थलांतर शिरोळ येथे करण्यात आलंय। कुरुंदवाड नरसीवाडी रोडवर शिवतीर्थ येथे पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे हा मार्ग वाहतुकीस पूर्णपणे बंद करण्यात आलाय। शिवतीर्थ येथून पडणारे पाणी मार्गेसह 478 वॉर्ड परिसरामध्ये पसरलंय। पूरबाधित नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय। प्रशासनाकडून पूरबाधित नागरिकांसाठी राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे। नरसीवाडी परिसरामध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे वाडी परिसरामध्ये शुकशुकाट पसरलाय। लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार।